आपण 14 टॉपिकमध्ये आहोत, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कालपर्यंत आपण 4 लेक्चर कंप्लीट केलेत. आज 5व्या लेक्चरला सुरुवात करतोय. काल आपण जर स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये होतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण लेवी स्ट्रक्चर काय असतं एक एक्झाम्पल घेतलं होतं, डॅश स्ट्रक्चर काय असतं त्याचे काही एक्झाम्पल घेतले होते, नंतर कंडेन्स फॉर्म्युला थोडासा बघितला होता. आज पुन्हा आपण घेणार आहोत एक राहिलेला फॉर्म्युला, तो अगोदर कम्प्लीट करूया. तो म्हणजे बॉन्डलाईन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला असं म्हटलं जातं. म्हणजे त्यामध्ये फक्त बॉन्ड आणि त्याची लाईन असते, बाकी कुठलेही एलिमेंट म्हणजे काही एलिमेंट दाखवतात कोणते दाखवायचे नाही, तर ते या ठिकाणी इंडिकेट केलं आहे. बॉन्डलाईन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युलामध्ये इन दिस फॉर्म्युला कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स आर नॉट रिटर्न. कार्बन आणि हायड्रोजनचे ॲटम दाखवायचे नसतात. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण ब्युटेन घेतलं. ब्युटेन त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, C4H10 हा ब्युटेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे. इथपर्यंत तुम्हाला चांगलं माहिती आहे, 10th झालेलं आहे. आता या ब्युटेनचे 2 स्ट्रक्चर्स आहेत. एक आहे ते म्हणजे एन ब्युटेन आणि दुसरं जे आहे ते आयसोब्युटेन. आता तुम्हाला ब्युटेन माहिती आहे, पण एन आणि आयसो माहीत आहे की नाही मला माहीत नाही. एन म्हणजे काय? एन म्हणजे नॉर्मल. वेन ऑल कार्बन ॲटम्स, इथे कार्बन किती आहेत? 4. वेन ऑल कार्बन ॲटम्स आर इन कंटिन्युअस चेन, सरळ चेनमध्ये असतील तेव्हा, म्हणजे आपण 1 2 3 4 कार्बन ॲटम कंटिन्युअस चेनमध्ये काढतो. नंबरिंग केलं तरी चालेल, 1 2 3 4. आणि यामध्ये या प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी फुलफिल करण्यासाठी या ठिकाणी हायड्रोजन किती असतात? इथं एक बॉन्ड आहे, म्हणजे या ठिकाणी असे 3 हायड्रोजन CH3, त्यानंतर या ठिकाणी 2 बॉन्ड झाल्यामुळं CH2, या ठिकाणी पण CH2 आणि या ठिकाणी CH3. तर हा झाला ॲक्च्युअल स्ट्रक्चरल फॉर्म्युला एन ब्युटेनचा. एन ब्युटेन म्हणजे नॉर्मल ब्युटेन. आणि इथं याने असं म्हटलंय का की इन दिस फॉर्म्युला कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स आर नॉट रिटर्न. आता ते कसं दाखवायचं ते मला सांगायचं आहे. तर हा फॉर्म्युला दाखवत असताना तुम्ही असा हा कार्बन नंबर 1 असं म्हणतो मी, इथं 1 तो दाखवायचाच नाही. हा कार्बन 1 म्हणजे हा कार्बन 1, तिथे कार्बनला 3 हायड्रोजन आहे. त्यानंतर हा कार्बन 2 झिगझॅग लाईन काढायची. त्यांनी असं म्हटलंय द लाईन रिप्रेझेंट कार्बन बॉन्ड आर ड्रॉन इन झिगझॅग मॅनर. तर या ठिकाणी हे एक असं, हे दुसरं, आणि या ठिकाणी कार्बन 3 आणि हा कार्बन 4 असा असेल. कळतं? म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन दाखवले नाही, फक्त ही लाईन अशी झिगझॅग काढलेली आहे. तो अजून तुम्ही एन जर लिहिला ना तरी चालतो, म्हणजे हे असं दाखवताना या ठिकाणी असं दाखवलं तरी चालेल. कार्बन 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4, शक्यतो असं दाखवत नाही या ठिकाणी, हे जास्त करेक्ट आहे. आता हेच वेगळ्या तरी दाखवायचं म्हटलं ना, तर हा 2 आपण वर घेतला आहे ना, त्याच्याऐवजी हा 1 इथं 2, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 4 असं दाखवलं तरी सुद्धा चालवू शकतं. तर हा एन ब्युटेनचा बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे असं म्हणता येईल. आता दुसरं, याचं आयसोब्युटेन स्ट्रक्चर काढायचं म्हटलं तर तुम्हाला मी नंतरच्या पिरियडला ते आयसो टर्म येणार आहे. पहा आयसो म्हणजे काय असतं, तर पहिल्या कार्बन नंतर दुसऱ्या कार्बनला एक CH3 असतो. इथं मी CH3 CH आणि CH3. तर याचा जर आपल्याला बॉन्डलाईन फॉर्म्युला काढायचा म्हटलं तर तो कसा काढायचा, तर बॉन्डलाईन फॉर्म्युला काढताना झिगझॅग लाईन काढायची. तर हा फर्स्ट कार्बन, या ठिकाणी हा फर्स्ट कार्बन, त्यानंतर सेकंड कार्बन, त्यानंतर हा थर्ड कार्बन. चेनमध्ये 1 2 3 कार्बन आहेत ना, 1 2 3 कार्बन आपण या ठिकाणी काढले. पण अजून एक कार्बन 2ला अटॅच आहे, कार्बन 2ला जो जोडला आहे तो CH3 आहे. आणि तो CH3 दाखवायचा कसा, असा या ठिकाणी दाखवायचा, म्हणजे हे कार्बन 2ला हा CH3 असं दाखवावं लागेल. म्हणजे हे आयसोब्युटेनचा बॉन्डलाईन फॉर्म्युला. तर ब्युटेनचा एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन असे 2 स्ट्रक्चर आहेत, त्यांचा हा फॉर्म्युला असू शकतो. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेतो. जर मी असं एक्झाम्पल घेतलं, पेंटेन. C5H12 मला माहीत असणारे एक्झाम्पल मी सुरुवातीला घेतोय. पेंटेनचे 3 स्ट्रक्चर्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट जे आहे तर ते एन पेंटेन. 5 कार्बन कंटिन्युअस चेनमध्ये, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन. कार्बन नंबर 1ला एकच बॉन्ड आहे, हायड्रोजन शेजारी म्हणले तरी चालतात, CH3. कार्बन 2ला या ठिकाणी 2 हायड्रोजन CH2. कार्बन 3ला 2 बॉन्ड आहेत, म्हणजे 2 हायड्रोजन CH2. कार्बन 4ला CH2. कार्बन 5ला CH3. हा एन पेंटेनचा स्ट्रक्चर फॉर्म्युला. ठीक आहे, याला आपण डॅश फॉर्म्युला समजायचं, आपण असे डॅश दाखवलेले आहेत. आता याचा जर बॉन्डलाईन फॉर्म्युला काढायचा म्हटलं, आपण फक्त बॉन्डलाईनचा विचार करूया. तर बॉन्डलाईन फॉर्म्युला काढायचा म्हटलं तर
त्या बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये झिगझॅग स्ट्रक्चर काढायचं. तर कार्बन नंबर 1 असा आम्ही दाखवला, 2 इथं, त्यानंतर 3 या ठिकाणी, 4 या ठिकाणी आणि 5 या ठिकाणी. W या ठिकाणी म्हटलं की हे एन पेंटेन होत आहे. उलट दाखवलं तरी चालेल, म्हणजे हाच फॉर्म्युला हा कार्बन नंबर 1 इथं घेतला आम्ही, 1 2 3 4 आणि 5 तरी चालेल. असा हा झिगझॅग फॉर्म्युला एन पेंटेनसाठी होईल. म्हणजे त्या फॉर्म्युलामध्ये, इन दिस फॉर्म्युला, कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स आर नॉट रिटर्न. त्या ठिकाणी फक्त कार्बन आणि हायड्रोजन, 3 कार्बन 2 हायड्रोजन, कार्बन 2 हायड्रोजन, कार्बन 2 हायड्रोजन, कार्बन 3 हायड्रोजन हे दाखवण्याची गरज नसते असं त्यांना म्हणायचं आहे. असा हा फॉर्म्युला आहे. आता दुसरं एक्झाम्पल घेऊया. पेंटेनचं दुसरं स्ट्रक्चर जे आहे ते आयसोपेंटेन. ते दाखवतात कसं, तर CH3 CH CH3 CH2 आणि CH3. तर याच्यावरून स्ट्रक्चर जर काढायचं म्हटलं, बॉन्डलाईन फॉर्म्युला काढायचं म्हटलं, तर 1 2 3 4 या ठिकाणी मी 1 असा काढतो. ठीक आहे, तो वर घेतला, इथं खाली घेतला, 1 2 3 4. इथं 5ही कार्बन चेनमध्ये होते, इथं 4 कार्बनची चेन आहे आणि सेकंड कार्बनला CH3. सेकंड कार्बनचा CH3 मला असा एक इथं लाईन दाखवावी लागेल, त्याला बॉन्ड लाईन असं म्हटलं जातं. तर असा हा आयसोपेंटेनचा फॉर्म्युला. त्यानंतर तिसरं पेंटेन जे आहे त्याला म्हणतात ते निओपेंटेन. निओपेंटेनमध्ये कसं असतं, CH3 कार्बन, CH3 CH3 आणि CH3. तुम्हाला हे स्ट्रक्चर माहीत असेल तर फार चांगलं, नसेल तर आपण नंतर घेणार आहोत. त्याला फक्त बॉन्डलाईन फॉर्म्युला दाखवायचा. आणि जर आपण याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला काढला तर तो कसा असेल, तर या ठिकाणी 3 कार्बनची चेन 1 2 3, हा 1 2 आणि 3. मग अशी 2 ला एक CH3 आपला होता, असं इथं 2 ला एक CH3 आपला, त्याची अशी लाईन दाखवली. आणि 2 लाच एक CH3 डाऊनला आहे, तर तो असं दाखवावा लागेल. असा या ठिकाणी हा निओपेंटेनचा बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे असं म्हणता येईल. तर हे कुणासाठी झालं, तर इन दिस फॉर्म्युला कार्बन अँड हायड्रोजन आर नॉट रिटर्न ऑर शोन. तर ते मी कार्बन हायड्रोजन घेतले. तर नंतर असं म्हटलं का, लाईन रिप्रेझेंटिंग कार्बन कार्बन बॉन्ड आर ड्रॉन इन झिगझॅग मॅनर. झिगझॅग म्हणजे अशी लाईन काढायची. नंतर टर्मिनल्स ऑफ द झिगझॅग लाईन रिप्रेझेंट मिथिल ग्रुप. म्हणजे हे CH3 ला मिथिल ग्रुप म्हणतात. तर हे टर्मिनल असतात, हे सगळे टर्मिनलला. आणि त्याच्याशिवाय अनलेस इंडिकेटेड अदरवाईज बाय अ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप असेल तर त्या ठिकाणी तशी लाईन येऊ शकत नाही. आता मी तुम्हाला फंक्शनल ग्रुपचे काही एक्झाम्पल देतो. जर मी असं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, CH3 CH2 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 आणि OH 1 2 3 4. याचं नाव आहे ब्युटॅन 1 ऑल. हे नंतर सगळं नॉमेनक्लेचर तुम्हाला आहे. याचा मला बॉन्डलाईन फॉर्म्युला काढायचा आहे. आता कार्बन नंबर 1 पासून सुरुवात करायची. तर 1 कार्बन राईट लाईन, तर तो कार्बन 1. पण 1 ला या ठिकाणी कार्बन हायड्रोजन शिवाय OH आहे. फक्त त्यांनी काय म्हटलं, इन दिस फॉर्म्युला कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स आर नॉट रिटर्न. आणि बाकीचे ॲटम किंवा ग्रुप असतात ना, ते दाखवायचे. समजा या ठिकाणी हा जो OH आहे, तर तो या ठिकाणी असा बॉन्ड दाखवावा लागेल. म्हणजे कार्बन नंबर 1 ला हा कार्बन नंबर 1 कार्बन हायड्रोजन शिवाय OH आहे, तर तो OH दाखवायचा. कार्बन नंबर 1 असा. कार्बन 2 हा जो आहे CH2, तर तो फक्त असे लाईन दाखवायची, कारण कार्बन हायड्रोजन दाखवले जात नाही. त्यानंतर कार्बन नंबर 3 या ठिकाणी असेल, कार्बन नंबर 4 या ठिकाणी असेल आणि कार्बन 5 या ठिकाणी. तर असा हा ब्युटॅन 1 ऑलचा फॉर्म्युला झाला. समजा मी तुम्हाला 1 आयोडो ब्युटेन असं म्हटलं, तर तो फॉर्म्युला असा आहे CH3 CH2 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 आणि R. तर हे स्ट्रक्चर काढताना फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ याच्यासारखं स्ट्रक्चर काढावं लागेल तुम्हाला. आणि ते आपण स्ट्रक्चर काढल्यानंतर ते असं असेल का, कार्बन नंबर 1 आणि त्याला इथं OH अटॅच होता, तर आयोडीन अटॅच आहे. मग कार्बन नंबर 1 कार्बन 2 ला, 2 3 ला, 3 4 ला, 4 5 ला अटॅच आहे असं म्हणता येईल. तर असं हे फंक्शनल ग्रुपच्या रिलेटेड आहे. समजा मी या ठिकाणी असं म्हटलं असतं, C डबल बॉन्ड OH CH2 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 आणि C डबल बॉन्ड OH
असा मी ग्रुप दाखवला असता. हे सी डबल बॉन्ड ओ एच असं दाखवतो मी. सी ओ ओ एच इथं सी ओ एच. कुठल्याही साईडने नंबर केलं तरी चालेल. हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. टर्मिनल कार्बन कोणतं आहे? 1 आणि 5 हे टर्मिनल म्हणजे कडेचे कार्बन. आता कडेचा कार्बन दाखवताना या ठिकाणी तो COH आहे. फक्त कार्बन हायड्रोजन दाखवायचे नाहीत, पण हा COH चा OH दाखवायचा. म्हणजे हे तुम्हाला असं दाखवावं लागेल पहा. हा कार्बन नंबर 1 जो आहे तर तो COOH असं दाखवावं लागेल. हा कार्बन नंबर 1 हा इथं आला. त्यानंतर कार्बन नंबर किंवा कार्बन न दाखवता फक्त असं दाखवलं असं COH. त्यानंतर कार्बन 2 हा कार्बन 2 CH2 आहे. कार्बन 3 CH2, कार्बन 4 CH2 आणि कार्बन 5 COH असं दाखवलं तरीच आहे. किंवा हे दाखवताना अशाच पद्धतीने दाखवायच्या ऐवजी मी असं म्हटलं इथं कार्बन दाखवायचा नाही. मग इथं डबल बॉन्ड O आणि OH म्हणजे हा कार्बन मी दाखवला नाही. कशा मी असं स्ट्रक्चर काढलं होतं मग C डबल बॉन्ड OH सुरुवातीला. या ठिकाणी पण C डबल बॉन्ड OH. तर हा 1चा कार्बन न दाखवता फक्त या ठिकाणी असं बॉन्ड दाखवला. डबल बॉन्ड O हा डबल बॉन्ड O आणि OH. नंतर कार्बन 2 इथं असेल 1, 2, 3, 4 आणि 5 मध्ये या ठिकाणी डबल बॉन्ड O आणि OH असं दाखवलं तरी चालेल. हा या कंपाऊंडचं याचं नाव द्यायचं म्हटलं ना 1, 2, 3, 4, 5 पेंटेन. 5चा अल्केन पेंटेन असतो ना. 1, 5 डायओइक ॲसिड असं याचं नाव आहे. तर फंक्शनल ग्रुप असेल असं या ठिकाणी रिप्रेझेंटेशन आहे. मी तुम्हाला अल्केन पासून सुरुवात करतो. हे थोडंसं अवघड झालं, आपण सोप्या पद्धतीने सुरुवात करूया. अल्केनमध्ये आपण सगळेच फॉर्म्युले दाखवण्याचा प्रयत्न करू. असं होतं नेम ऑफ अल्केन, मोलिक्युलर फॉर्म्युला, डॅश फॉर्म्युला, कंडेन्स फॉर्म्युला आणि बॉन्ड लाइन फॉर्म्युला. मला अल्केन 10th पर्यंत झालेले आहे. मी ते एक्झाम्पल आपल्या टेक्स्टमध्ये नाही पण घेतलं. तर याच्यामध्ये अल्केनचा फर्स्ट मेंबर जो आहे तो मिथेन. आणि मिथेनमध्ये एक कार्बन आणि 4 हायड्रोजन असतात ना CH4. तर अल्केनचा फर्स्ट मेंबर CH4 चं नेम मिथेन. मोलिक्युलर फॉर्म्युला CH4. डॅश फॉर्म्युला दाखवताना आपण काय करतो डॅश दाखवतो. एक कार्बन त्याला असे हे 4 डॅश आणि डॅशला 4 हायड्रोजन अटॅच केले. ठीक आहे. त्याचा कंडेन्स फॉर्म्युला आपण काही लिहित नाही आणि बॉन्ड लाइन फॉर्म्युला पण नसतो असं म्हटलं तरी चालेल. आता अल्केनचा सेकंड मेंबर इथेन. त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला C2H6. आपण सेकंड लेक्चरला से कंप्लीट केलेला असं वाटतं आहे. याचा डॅश फॉर्म्युला दाखवायचा म्हटलं तर CH3. काल आपण हा कंप्लीट केलेला होता. हा फर्स्ट कार्बन आणि सेकंड कार्बन असा डॅश फॉर्म्युला. याचा कंडेन्स फॉर्म्युला सांगायचा म्हटलं तर आपण असं काल म्हटलं होतं पहा हे 3 हायड्रोजन फर्स्टचे शेजारी मांडले CH3. ते पुढे मांडले किंवा अगोदर मांडले तरी चालतात. आणि पुन्हा CH3. आणि याचा असा फॉर्म्युला दाखवता येत नाही. हा डॅश फॉर्म्युला नाही या ठिकाणी फॉर्म्युला नाही असं म्हणायचं आहे. त्या ठिकाणी हा फॉर्म्युला नाही याचा टाकता येत नाही. हा झाला अल्केनचा सेकंड मेंबर. थर्ड मेंबर जो आहे तो प्रोपेन C3H8 बरोबर.
C3H8चं स्ट्रक्चर करताना डॅश फॉर्म्युलामध्ये CH3 फर्स्ट कार्बन, CH2 सेकंड कार्बन आणि CH3 थर्ड कार्बन. हे 3 कार्बन झाले. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. आणि मग याचा कंडेन्स फॉर्म्युला काढत असताना CH3 कंडेन्स फॉर्म्युलामध्ये आपण बॉन्ड जो आहे डॅश जो आहे तो बरेच वेळा दाखवत नाही, डबल ट्रिपल बॉन्ड दाखवतो फक्त. CH3 1चा, CH2 2चा आणि CH3 3चा. याचा कंडेन्स फॉर्म्युला याचा झाला. आता याचा ऑनलाईन फॉर्म्युला करताना झिगझॅग करता येतं. 1 किंवा 2 कार्बनमध्ये झिगझॅग करता येत नाही. तर हा कार्बन नंबर 1 जो आहे 1 तो मी दाखवला. त्यानंतर हा कार्बन 2 आणि हा कार्बन 3 हा याचा ऑनलाईन फॉर्म्युला झाला. जर तुम्ही असं काढण्याच्या ऐवजी असं दाखवलं तरी चालेल. हा 1 इथं, 2 इथं आणि 3 या ठिकाणी असा P म्हटलं तरी चालतंय. P म्हणजे प्रोपेन असं म्हणता येईल. हा प्रोपेनचा बॉन्डलाईन फॉर्म्युला, म्हणजे बॉन्डलाईन फॉर्म्युला आपण प्रोपेनपासून काढू शकतो. मग अशी काढलेलं ब्युटेन C4H10 हा फॉर्म्युला वापरून 2 स्ट्रक्चर्स काढता येतात. 2 स्ट्रक्चर्स. त्यातलं पहिलं स्ट्रक्चर म्हणजे आता जागा कमी असल्यामुळं CH3 CH2 CH2 आणि CH3. तर याचं आपण जर कंडेन्स फॉर्म्युला काढायचा म्हटलं तर कंडेन्स फॉर्म्युलामध्ये CH3 CH2 CH2 किती वेळा आहे तर सेकंड CH2 आहे आणि थर्ड पण CH2 आहे. मग त्यामुळं CH2 2 टाइम्स. कंडेन्समध्ये एकत्रितपणे लिहिला. CH3 हा फर्स्ट असा, CH2 2 टाइम्स आणि CH3 असा हा फॉर्म्युला लिहिता येतो. हां, लिहिताना असाच लिहायचा. काही जण असं म्हणतील पण तुम्ही CH2 2 टाइम्स घेतले जसे CH3 पण ते एकमेकाला अटॅच असायला लागतात. या ठिकाणी CH3 फर्स्टला आणि फोर्थला ते तसं दाखवता येत नाही. हा कंडेन्स फॉर्म्युला जरा वेगळा फॉर्म्युला वाटतो. आणि बॉन्डलाईन फॉर्म्युला काढताना कशा आपण म्हणतो फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन असं म्हटलं तरी चालेल. हे नंबर करण्याची गरज नसते. हे नंबर करण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला समजण्यासाठी नंबर केले. इथं पण हे असे नंबर करण्याची आवश्यकता नाही. ठीक. त्या हा झाला याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला. नंबर मी कट करतो. हा नंबर हे याचा एन ब्युटेनचा, त्याचं नाव आहे एन ब्युटेन. आणि दुसरं CH3 CH3 CH आणि CH3 याचं नाव आहे आयसोब्युटेन. आता ह्या मिडल कार्बनला म्हणजे कार्बनचा नंबर सेकंड त्याला एक CH3 1चा, एक CH3 3चा, एक CH3 नंबर न केलेला अशा अटॅच आहे. याचा कंडेन्स फॉर्म्युला याचा म्हटलं ना तर CH3 हे 1 टॉपचा आणि राईटचा 3 टाइम्स आणि मिडल कार्बन अटॅच आहे CH असं लिहिलं तरी पुरे चालतो किंवा तो करेक्ट आहे. तर हा आयसोब्युटेनचा कंडेन्स फॉर्म्युला आहे असं म्हणता येईल. त्याचं नंतर जर तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युला लिहायचं म्हटलं तर फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन 3च कार्बन आहेत ना, फर्स्ट सेकंड थर्ड आणि सेकंडला असा या ठिकाणी दाखवावा लागेल. तसा हा बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे. म्हणजे प्रोपेनमध्ये एक अजून एक ब्रांचिंग त्या ठिकाणी दाखवणं अपेक्षित आहे. तर ब्युटेनचा फॉर्म्युला नीट समजावून घ्या. मिथेन इथेन यामध्ये अडचण नाही आहे, प्रोपेनमध्ये पण अडचण नाही, ब्युटेनमध्ये मात्र 2 स्ट्रक्चर्स आहेत. अजून एक्झाम्पल मी घेतो. नेक्स्ट एक्झाम्पल जे अल्केनचा मेंबर आहे तो पेंटेन. C5H12. आता याचे 3 स्ट्रक्चर्स आहेत. C5H12 3 स्ट्रक्चर्स. त्यातलं फर्स्ट मी असं म्हणे CH3 CH2 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 आणि CH3 1 2 3 4 5. याचा आता आपण कंडेन्स फॉर्म्युला याचा म्हटलं तर हा पहिला CH3 आहेच. नंतर 1 2 3 1 2 3 CH2
कंबाईंड फॉर्ममध्ये कंडेन्स फॉर्ममध्ये CH2 3 टाइम्स असं लिहावं लागेल. कळतं? CH3 इथं आला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ CH2 आहे आणि कंटिन्युअस आहे CH2 3 टाइम्स आणि पुन्हा लास्ट फिफ्थ कार्बन CH3 असा याचा कंडेन्स फॉर्म्युला आहे. हे लक्षात घ्या. CH3 वेगळं, CH3 वेगळं आणि CH2 3 टाइम वेगळं असं म्हणता येईल. याचा बॉन्ड फॉर्म्युला काढताना फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन आणि फिफ्थ कार्बन असा हा फॉर्म्युला आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. तर हा एन पेंटेन याचं नाव देतात ते एन पेंटेन. त्यानंतर नेक्स्ट आयसोपेंटेनचं सेक्शन. आयसोपेंटेनमध्ये CH3, CH, CH3, CH2 आणि CH3 हा फॉर्म्युला आहे. 1, 2, 3, 4. तर याचा कंडेन्स फॉर्म्युला करताना सेकंड कार्बनला CH3 2 टाइम्स आहे. तुम्ही असं लिहू शकता CH3 2 टाइम्स आणि ज्या कार्बनला जोडेल तो कार्बन सेकंड CH. नंतर इथं CH2 आणि CH3 हा आयसोपेंटेनचा कंडेन्स म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो डॅश फॉर्म्युला आणि कंडेन्स फॉर्म्युला याचा असा असेल. तर बॉन्डलाईन फॉर्म्युला काढताना फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन असे 4 कार्बन आहेत ना आणि सेकंड कार्बनला CH3 तो असा डॅश दाखवायचा तसं. नंबर नाही केलं तरी चालेल, केलं तर काही चुकीचं असतं असं नाही. तर असं या ठिकाणी आयसोपेंटेनबद्दल. आणि शेवटचा पेंटेनचा जो स्ट्रक्चर आहे तर ते निओपेंटेन. त्याचा फॉर्म्युला CH3 कार्बन, CH3, CH3 आणि CH3 निओपेंटेन. आता यामध्ये 1, 2, 3 मध्ये सेकंड कार्बनला लेफ्टला CH3, राईटला CH3, अपला CH3, बॉटमला CH3, कार्बनची व्हॅलन्सी 4 असते. तर 4 व्हॅलन्सीला 4 CH3 अटॅच आहे. तेव्हा कंडेन्स फॉर्म्युला CH3 4 टाइम्स 1, 2, 3, 4 आणि ज्या कार्बन आहे तो कार्बन या ठिकाणी असा असेल हा याचा कंडेन्स फॉर्म्युला. आणि जर बॉन्डलाईन फॉर्म्युला काढायचा म्हटलं तर फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. फर्स्ट आणि सेकंडला फक्त कार्बन हायड्रोजन आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. सेकंडला डाऊनला आणि अपला CH3 अशी एक अपला लाईन आणि डाऊनला लाईन असा याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला असेल असं म्हणता येईल. तर पेंटेनचे C5H12चे हे 3 स्ट्रक्चर एन पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन. हा डॅश फॉर्म्युला, हा मोलिक्युलर फॉर्म्युला, हा कंडेन्स फॉर्म्युला आणि हा बॉन्डलाईन फॉर्म्युला. थोडंसं तुम्हाला हे टफ वाटेल म्हणून पण सिलेबस बदलला त्यामुळे तुम्हाला हे सगळं करणं अपेक्षित आहे. हे करावं लागेल इथपर्यंत. आणि या निमित्ताने तुम्हाला अल्केनचे नेम्स माहीत होते, स्ट्रक्चर्स पण माहीत होतील आणि ते कसे रिप्रेझेंट करायचे ते पण कळेल असं मला त्यातून सांगायचं आहे. तसा हा बॉन्डलाईन फॉर्म्युला आणि काल परवा आपण काल कंप्लीट केलेला कंडेन्स आणि डॅश फॉर्म्युला. म्हणजे टेक्स्टमध्ये एक त्यांनी हे विचारलेलं आहे म्हणजे एक्झरसाईजसाठी तुम्हाला दिलं आहे पहा. तर ते तुम्ही सॉल्व करा. त्याचं आन्सर मी तुम्हाला उद्या सांगतो काय आन्सर असेल ते. आणि उद्या अजून वेगळे प्रॉब्लेम्स आहेत ना म्हणजे वेगळे स्ट्रक्चर्स आहेत. वेज फॉर्म्युला आहे, त्याच्यानंतर एक सॉर्स फॉर्म्युला आहे, त्यानंतर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. ते फॉर्म्युला आपल्याला उद्या स्टडी करायचे 3 डायमेन्शन्समध्ये आहेत आणि आजचं परफेक्ट करा. थांबूया आपण आजच्या दिवस.